नजरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीला अखेर न्याय। नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा। फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। नजरापूर प्रकरणात 55 दिवसात निकाल। पीडित कुटुंबियांना निकालावेळी कोर्टात अश्रू अनावर। नजरापूर प्रकरणातील कोर्टाच्या निकालानंतर ग्रामस्थांकडून कॅन्डल मार्च। 55 दिवसात नराधमाला फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल ग्रामस्थांची आभार रॅली। फाशीची अंमलबजावणी झाल्यावरच माझं खरं समाधान होईल। नजरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची कोर्टाच्या निकालानंतर प्रतिक्रिया। तर आम्हाला हवी तीच शिक्षा आरोपीला मिळाली। न्यायव्यवस्थेवर विश्वास। पीडितेच्या आईची प्रतिक्रिया। नजरापूर निकालाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन। कोर्टाचे मनापासून आभार। विक्रमी वेळेत खटला चालला। नवीन उदाहरण कोर्टानं आपल्यासमोर मांडलं। फडणवीसांचं वक्तव्य। तर तपास यंत्रणांचंही फडणवीसांकडून कौतुक। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी फाशीची आवश्यकता होती। कोर्टासह पोलिसांचे आभार। उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया। सर्वात जलद गतीनं निकाल लागलेला हा पहिलाच खटला। न्यायालयाच्या निर्णयाचं मनापासून स्वागत। नजरापूर प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। भीमराव कांबळेला पुण्यात भर चौकात फाशी द्या। खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। तर अशा शिक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल। मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। ही फाशीची शिक्षा फक्त निकाल नाही तर राज्यातील विकृत मानसिकता असलेल्या माणसांना हा इशारा आहे। नजरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा। महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जात असेल तर सोबत शिवसेना का नसावी। उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य। शहासेना सुपारी घेऊन काम करतेय। फडणवीसांना संपवण्यासाठी शिंदेंना सुपारी दिली। उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये। त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी। उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। मी माझ्या वडिलांचा फोटो वापरून 9 खासदार निवडून आणले। शिंदेंची शिवसेना म्हणजे बिनबापाचा पक्ष। उद्धव ठाकरेंची टीका। यांच्या वडिलांचा पत्ता नाही आणि मुलाला मंत्री करायचंय। उद्धव ठाकरेंची शिंदे पितापुत्रांवर टीका। तर एकनाथ शिंदे वरळीत दारोदारी फिरल्यानं तुमचं शेंबडं पोरगं आमदार झालं। श्रीकांत शिंदेंवरील टीकेनंतर नरेश म्हस्के यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। उद्धव ठाकरेंची फुटीर खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या मतदारसंघात सभा। उद्धव ठाकरेंकडून भाऊसाहेब वागचौरे यांचा खाऊ साहेब असा उल्लेख। अर्थखातं आपल्याकडे नसल्यानं विकास कामं रखडली नाही। लवकरच अर्थखातं आपल्याकडे येईल। बारामतीत जय पवार यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमधील रोहित पवार यांचं आंदोलन स्थगित। मंत्री गिरीश महाजनांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय। विनाअट शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू होतं आंदोलन। रोहित पवारांनी विधानसभेत येऊन प्रश्न मांडावा। अधिवेशनात यायचं नाही आणि दुसरीकडे आंदोलन करायचं। गिरीश महाजन यांची टीका। फक्त प्रसिद्धीसाठी उपोषण करू नका। तुम्ही आमदार आहात। सरकारला जाब विचारू शकता अशी ही प्रतिक्रिया। तर अधिवेशनात नेमक्या काय काय घडामोडी घडल्या जाणून घेऊया। टॉप 9 घडामोडी। टीईटी पेपरफुटी प्रकरणी विरोधक सभागृहात आक्रमक। पेपरफुटीचे घोटाळे सरकार पुरस्कृत आहेत का। विजय वडेट्टीवार यांचा सवाल। पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी। दरम्यान टीईटी पेपरफुटीच्या विषयावरून आक्रमक होत विरोधकांचा सभात्याग। टीईटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं दोन्ही सभागृहात निवेदन। फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं घेतली जाईल। फेरपरीक्षेसाठी कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही अशी घोषणा। या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई होईल। त्यासाठी कायद्यात आवश्यक बदलासाठी हालचाली सुरू असल्याचीही सभागृहात माहिती। टीईटी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी पथकं दिल्ली, बिहार, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात रवाना। मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींचा शोध सुरू। आतापर्यंत 3 अटक। महाराष्ट्रात टीईटी पेपरफुटीत तरुणांचं भविष्य जळून खाक झालं। इतके भयंकर गुन्हे घडूनही कुणालाच शिक्षा होत नाही। पेपर फुटणे हे आमदार खासदार फुटण्यासारखं नॉर्मल झालंय। सामनातून सरकारवर निशाणा। शेतकरी कर्जमाफी ही फसवणूक। विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची टीका। शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू ही फक्त मत मागायला घोषणा होती असाही हल्लाबोल। तर कर्जमाफी आणि मदत करून ही आत्महत्या थांबत नाही। मालाला भाव द्या तरच आत्महत्या थांबतील। काँग्रेस आमदार संजय मेश्राम यांची सरकारवर टीका।
पीक विम्यासाठी 30 जून ऐवजी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ द्या. भाजप आमदार मनीषा चौधरी यांची विधानसभेत मागणी. तर पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडे कमी कालावधी असल्यानंच मुदतवाढीची मागणी. शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची विधानसभेत माहिती. राज्यपालांच्या सहीचं कारण देत भरणेंची विधानसभेत माहिती. कर्जमाफी इतिहासात कायम लक्षात राहावी यासाठी अटी रद्द करा. पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान जयंत पाटील यांची मागणी. तर 1,53,037 कोटी प्रत्यक्षात खर्चच केले नाहीत तर पुरवणी मागण्या कशाला आणता, जयंत पाटील यांचा सवाल. उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर. 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता होणार निवडणूक. 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ. तर दुपारी 1 वाजेपर्यंत होणार छाननी.